नमस्कार इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी, विशेषतः जे नुकतेच पासआउट झाले आहेत त्यांच्यासाठी एक जबरदस्त बातमी आहे. न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड म्हणजेच NPCIL यांनी एक मोठी भरती काढली आहे आणि ही खरंच एक अशी संधी आहे जिथून एका शानदार सरकारी करिअरची सुरुवात होऊ शकते. आणि संधी मोठी आहे असं मी का म्हणतोय तर आकडा ऐका, तब्बल 330. हो, बरोबर ऐकलात. NPCIL मध्ये एकूण 330 जागांसाठी ही भरती होणार आहे. खूप मोठा आकडा आहे हा. बरं, ही जी पदं आहेत ती आहेत एक्झिक्युटिव्ह ट्रेनीसाठी, म्हणजे कार्यकारी प्रशिक्षणार्थी. आणि सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे पोस्टिंग पूर्ण भारतात कुठेही मिळू शकते. म्हणजे देशाच्या वेगवेगळ्या भागात काम करायला मिळण्याची एक भन्नाट संधी आहे. चला तर मग आता सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे वळूया. पात्रता म्हणजे कोण कोण या पदांसाठी अर्ज करू शकतं हे नीट समजून घेऊया. म्हणजे आपला वेळही वाचेल आणि आपण योग्य पदासाठी अर्ज करतोय की नाही हेही स्पष्ट होईल. तर शैक्षणिक पात्रतेबद्दल बोलायचं झाल्यास इंजिनिअरिंगची डिग्री हवी. मग ती BE असो, BTech, BSc इंजिनिअरिंग किंवा अगदी MTech सुद्धा चालेल. पण हो, संबंधित शाखेतली पदवी असणं गरजेचं आहे. आणि आता येतो सर्वात महत्त्वाचा म्हणजे अगदी कळीचा मुद्दा, गेट स्कोर. हो, या भरतीसाठी तुमच्याकडे एक व्हॅलिड गेट स्कोर असणं बंधनकारक आहे. आणि चांगली गोष्ट म्हणजे 2024, 2025 किंवा अगदी 2026 या तिन्ही वर्षांमधला स्कोर ग्राह्य धरला जाईल. म्हणजे ज्यांनी गेटसाठी इतकी मेहनत घेतली आहे त्यांच्यासाठी ती मेहनत फळाला आणण्याची हीच ती वेळ आहे. आता वयाबद्दल बोलूया. 30 एप्रिल 2026 ही तारीख लक्षात ठेवा. या तारखेला अर्जदाराचं वय 18 ते 26 वर्षांच्या दरम्यान असायला हवं. म्हणजे कमीत कमी 18 आणि जास्तीत जास्त 26 ही कट ऑफ डेट खूप महत्त्वाची आहे, त्यामुळे ती चुकवू नका. अर्थात सरकारी भरती आहे म्हटल्यावर वयोमर्यादेत सवलत तर असणारच. नियमानुसार SC/ST उमेदवारांसाठी 5 वर्षांची सूट आहे आणि OBC उमेदवारांसाठी 3 वर्षांची सूट आहे. त्यामुळे या कॅटेगरीतल्या उमेदवारांना याचा नक्कीच फायदा होईल. बरं, एकूण 330 जागा आहेत हे तर आपल्याला कळलं. पण आता हे बघूया की कोणत्या ब्रँचसाठी किती संधी आहेत. चला या 330 जागांचं ब्रेकडाऊन पाहूया. वा, इथे बघितल्यावर एक गोष्ट लगेच लक्षात येते. मेकॅनिकल इंजिनिअरसाठी तर लॉटरीच लागली आहे. तब्बल 125 जागा. त्या खालोखाल इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्सवाल्यांसाठी ही खूप चांगल्या संधी आहेत. आणि हो, केमिकल, सिव्हिल आणि इन्स्ट्रुमेंटेशनच्या मित्रांनो, निराश व्हायचं कारण नाही, कारण तुमच्यासाठीही उत्तम जागा आहेत. चला आता आकडेवारीवर नजर टाकूया. मेकॅनिकलसाठी आहेत 125 जागा, इलेक्ट्रिकलसाठी 65, इलेक्ट्रॉनिक्ससाठी 50, केमिकलसाठी 40 जागा आहेत, सिव्हिलसाठी 35 आणि इन्स्ट्रुमेंटेशनसाठी 15 जागा आहेत. तर आपापल्या ब्रांचनुसार जागा किती आहेत हे आता स्पष्ट झालं असेल. ओके, पात्रता बघितली, जागा बघितल्या. आता सगळ्यात महत्त्वाचा टप्पा, अर्ज कसा करायचा आणि कोणत्या तारखा लक्षात ठेवायच्या ही माहिती अजिबात चुकू नका, कारण इथेच खरी ॲक्शन आहे. तारखा नीट लक्षात ठेवा. अर्ज करायला सुरुवात होणार आहे 10 एप्रिल 2026 पासून आणि शेवटची तारीख आहे 30 एप्रिल 2026 संध्याकाळी 4 वाजेपर्यंत. म्हणजे वेळ तसा कमीच आहे, त्यामुळे शेवटच्या दिवसाची वाट बघत बसू नका. वेळेवर अर्ज करून टाका. आता बोलूया अर्ज शुल्काबद्दल म्हणजेच ॲप्लिकेशन फीबद्दल. जनरल, OBC आणि EWS कॅटेगरीसाठी 500 रुपये फी आहे. पण SC, ST, महिला उमेदवार आणि दिव्यांग उमेदवारांना कोणतीही फी भरायची गरज नाही. त्यांच्यासाठी अर्ज पूर्णपणे मोफत आहे. आणि अर्ज करायची प्रोसेस ती एकदम सोपी आहे. सगळ्यात आधी NPCILच्या ऑफिशियल वेबसाईटवर जायचं. तिथे करिअर सेक्शनमध्ये या भरतीची लिंक सापडेल. लिंकवर क्लिक करून ऑनलाईन फॉर्म भरायचा. सगळी माहिती व्यवस्थित अचूक भरायची आणि शेवटच्या तारखेच्या आत सबमिट करून टाकायचा. झालं. आणि हो, एक गोष्ट डोक्यात पक्की ठेवा, अर्ज फक्त आणि फक्त ऑनलाईनच करायचा आहे. दुसऱ्या कुठल्याही पद्धतीने म्हणजे पोस्टाने किंवा ईमेलने पाठवलेले अर्ज चालणार नाहीत. ते सरळ सरळ बाद होतील. त्यामुळे फक्त ऑफिशियल वेबसाईटचाच वापर करा. तर मित्रांनो, सगळं बघता एक गोष्ट नक्की आहे, जे इंजिनियर्स नुकतेच कॉलेजमधून बाहेर पडले आहेत त्यांच्यासाठी NPCIL सारख्या मोठ्या सरकारी संस्थेत करिअरची सुरुवात करण्यासाठी ही एक गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे, यात काहीच शंका नाही. तर मग आता प्रश्न हा आहे की अणुऊर्जा क्षेत्रात एका दमदार करिअरची सुरुवात करण्यासाठी आपण तयार आहोत का? विचार करा, ही संधी पुन्हा येणार नाही. त्यामुळे निर्णय घ्या आणि तयारीला लागा. ऑल द